श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 98। श्रीपाद अवताराचा 800 वर्षांचा ज्ञात अज्ञात प्रवास। महालय अमावस्येस माता सुमतींनी जेव्हा अवधूतास भिक्षांना वाढले व म्हणाल्या की 100 वर्षांपासून साधारणपणे सन 1216 दत्तात्रेय श्रीपाद रूपात अवतरले असून साधू महात्म्यांना दर्शन दीक्षा देत आहेत व मला त्यांचे दर्शन द्या। अवधूत दत्तात्रेय गडगडाटासह हसले व 16 वर्षीय श्रीपाद प्रकट झाले। श्रीपाद म्हणून पिठापुरात गणेश जयंतीला सन 1320 प्रकट होईपर्यंतच्या 104 वर्षातील लीला अद्याप कुठेही ज्ञात नाहीत। 1350 ते 1378 नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कारंजात प्रकट होईपर्यंतच्या 28 वर्षातील लीला वयाच्या 8व्या वर्षी काशी क्षेत्रात प्रयाण करून 30 वर्षांनी स्वामी कारंजास परत आले। या कालावधीतील चरित्र प्रकट नाही। स्वामींनी लगेच त्र्यंबकेश्वर ते निर्मळ म्हणजे वासर व परत त्र्यंबकेश्वर ही गोदावरी परिक्रमा केली। त्यातील वासर येथील पोटदुखीच्या ब्राह्मणावर व सायनदेवांवर केलेली कृपा, परळी वैजनाथ व अंबाजोगाईचा ओझरता उल्लेख आहे। येथे स्वामींनी सर्व शिष्यास भारतभूमीतील आसेतू हिमाचल सर्व तीर्थयात्रा करून बहुधान्य नाम संवत्सरात सन 1458 सर्वांना श्रीशैल्यला यायला सांगितले। औदुंबर क्षेत्रातील 4 महिने व वाडी क्षेत्रातील 12 वर्ष यातील खूपच थोडे चरित्र ज्ञात आहे। श्रीशैलगमन ते स्वामी समर्थ प्रकटन सन 1458 ते 1758 या दरम्यानचे चरित्र उपलब्धच नाही। स्वामी समर्थ आगमन ते साईनाथ समाधी सन 1918 या काळातील लीला उपलब्ध असून साईनाथ समाधी ते सद्गुरु गोपाल बाबा प्रकटन सन 1900 यातील चरित्र पुन्नश्च गुप्त। तसेच गोपाल बाबा समाधी सन 2016 नंतर चरित्र पुन्हा गुप्त। सुमारे 1216 ते 2016 असा हा 800 वर्षांचा श्रीपाद अवताराचा ज्ञात अज्ञात प्रवास। पुन्हा प्रकट हो तू गुरुदत्ता। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।